नमस्कार. निसर्ग संपन्न अशा पेडणे तालुक्यात एकापेक्षा असे अनेक जी पर्यटन स्थळं निसर्गाने तयार केलेली आहेत. त्या पर्यटन स्थळापैकीच एक पर्यटन स्थळ हे माऊली मंदिरच्या आपण सरमळी पेडणे परिसरात म्हणतो. सरमळी परिसरातील या परिसरात माऊलीचं मंदिर आहे आणि माऊलीच्या मंदिरात या ठिकाणी चांगल्यापैकी एक धबधबा वाहत आहे आणि याला एरवी वर्षाचे 12ही महिने पाणी असतं. या ठिकाणी अनेक जे आपले स्थानिक नागरिक असतात, स्थानिक रहिवासी म्हणा, पर्यटक या निसर्ग संपन्न अशा पर्यटन स्थळाला भेटी देतात आणि या पर्यटनाचा किंवा आपण त्याला धबधब्याचा आस्वाद घेत असतात. अशी काही मुलंही या ठिकाणी आता आलेली आहेत की या ठिकाणी पाण्यामध्ये कशा प्रकारचं पाणी येतात ते आस्वाद घेणार आहेत आणि अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणारं पावसाळ्यातील हे पर्यटन ज्या परिसरात अशी चांगली पर्यटन स्थळे आहेत ती चांगली पर्यटन स्थळं खरं म्हणजे सरकारने त्याचं संरक्षण करण्याची गरज आहे. पर्यटनाच्या नावावर विकास करण्याऐवजी जर ही एक दुर्मिळ असं किंवा जी निसर्ग संपन्न अशी देवाच्या बाजूला जी काही स्थळं आहेत त्या स्थळाचा विकास करत असताना कसल्याच प्रकारचे कॉन्क्रिटीकरण करणे गरजेचं नाही. तशा प्रकारचे प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि तशा प्रकारचे प्रयत्न सरकारने म्हणा किंवा पर्यटन खात्याने जी आपली देवस्थानची जमीन असेल त्या देवस्थानच्या महाजनांकडे चर्चा करून या पर्यटन स्थळाला वाव देत असताना जो निसर्गाने तयार केलेला धबधबा आहे तो तसाच ठेवून या ठिकाणी अधिक पर्यटक किंवा पावसाळी म्हणा किंवा इतर ठिकाणी जे पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात ते या भागात कसे येतील यावरही लक्ष द्यावं अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.